तरुणीची मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी. आरोपींना अटक न झाल्याने तरुणीची मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी. अग्निवीर जवान भरत तोंडे यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्ष लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित प्रकरणात मुख्य आरोपी भरत तोंडे यांच्यासह 11 जणांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार दोन्ही कुटुंबाच्या संमतीने 6 मे रोजी विवाह निश्चित झाला. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मंगल कार्यालय बुकिंग असेल तर इतर सर्व तयारी पूर्ण झाली. मात्र ऐनवेळी आरोपीने विवाहाला नकार दिल्याने तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे आणि त्यानंतर तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होऊन सुमारे महिन्याभराचा कालावधी उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. न्याय मिळत नसल्याने संबंधित तरुणीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून इच्छा मरणाची परवानगी मागितल्याची माहिती समोर येते. आणि या सर, गुन्हा दाखल होऊन जवळपास 7 मेला गुन्हा दाखल झाला. 1 महिना होतो. पोलिसांचं एवढंच म्हणणं आले की ते मुलगा आर्मीमध्ये असल्यामुळे आम्हाला अटक करायची परमिशन नाही, आम्ही करू शकत नाही अटक. आणि असं पण सांगतात की आरोपी स्वतःहून अटक होतील, आम्हाला अटक करण्याची गरज नाही. गुन्हा दाखल होऊन 1 महिना होते सर. अजून एकाही आरोपीला अटक केलं नाही. त्याच्यानंतर मी DYSP साहेबांना भेटले, अंबाजोगाईला ॲडिशनल SP मॅडमला भेटले, चेतन तिडके मॅडमला, नंतर SP साहेबाला पण भेटले. परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे तिथे PI साहेबाला भेटले. सगळ्यांचे उत्तर आश्वासन आले की आम्ही ते मुलगा आर्मीमध्ये असल्यामुळं आम्हाला अटक करता येत नाही आणि करू आम्ही. सर, 1 महिना होते, अजून एकाही आरोपीला अटक केलं नाही आणि माझ्यावर अन्याय झालाय. मला आजपर्यंत न्याय भेटला नाही. माझी एकच मागणी आहे, मी आता मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की न्याय मिळत नसल्याने इच्छा मरणाची परवानगी मिळण्याबाबत. SP साहेबांना, ॲडिशनल SP आणि जिल्हाधिकारी साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना फक्त न्याय भेटावा, न्यायाची इच्छा आहे माझी. पत्रात काय काय नमूद केलं? पत्रामध्ये सर, न्याय मिळत नसल्याने इच्छा मरणाची परवानगी मागितली मी आणि आरोपी अटक करून मला न्याय द्या. दुर्दैवी आहे की महाराष्ट्रातल्या महिलांना इच्छा मरण मागण्याची वेळ त्यांच्यावरती यावी. तिच्यावर अन्याय झालाय, तिचं आर्थिक शोषण झालंय, लैंगिक शोषण झालंय आणि याचा गुन्हा दाखल असून सुद्धा बीडचे पोलीस जर म्हणत असतील की आरोपी हा अग्निवीरमध्ये फौजी असल्यामुळे त्याला अटक करता येत नाही, तर हे अतिशय अज्ञानी आणि दुर्दैवी विधान आहे. बीडच्या पोलिसांना खरं तर आता कायद्याचं ज्ञान देण्याची वेळ आलेली आहे. मी तर ही मागणी करतोय की एका महिलेला जर इच्छा मरणाची मागणी करण्याची वेळ येत असेल आणि पोलीस जर आरोपीला अटक करत नसतील आणि त्या महिलेला न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी बीड पोलिसांचं पूर्णच त्या ठिकाणी कॉन्स्टेबल पासून ते वरच्या SP पर्यंत सगळ्यांचीच आलटापलट झाली पाहिजे आणि एक अतिशय IPS दर्जाचा एक चांगला अधिकारी, खमक्या अधिकारी या बीडला आणि सगळीच पोलीस यंत्रणा नव्याने उभा केल्याशिवाय इथं पर्याय नाही. कारण अत्याचार होतो, 1 मेला ती पोलीस स्टेशनला जाते आणि 7 मेला FIR होतो. म्हणजे एक महिला 7 दिवस फक्त FIR साठी झुंज करते आणि 7 मे ते आज महिना होत आलाय. ते आरोपी अटक करा म्हणतायत तर पोलीस म्हणतायत की तो अग्निवीरचा जवान आहे म्हणून अटक करता येत नाही. अरे, अग्निवीरचा जवान असो की कुणीही असो, कायद्यापुढं कुणीही नाही. एवढं छोट जर पोलिसांना समजत नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय? कुणीही असला तरी कायद्यापुढे सगळे समान आहेत. त्याच्यामुळे अग्निवीर असो की कुणी असो त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि पोलिसांचा या ठिकाणची संदिग्ध भूमिका बीडच्या संदर्भात याकडे पालकमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष दिलं पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे.